आशू, मी शॉपिंग केलं तुझ्यासाठी. आरामात बघ. आधी मला सांग, दातार काका भेटले? हो, मी किटीकडेही गेले होते. हो. तुला माहितीये, आता मला कंटाळा आला. ही तक्रार तू करूच शकणार नाहीस असं मी एक काम शोधलंय तुझ्यासाठी. इतकं काम असेल ना तुला की तुला किटीकडे पण जायला वेळ मिळणार नाही. खरंच. म्हणजे ते मी नंतर सांगेन. त्यासाठी मला आधी शुभूशी बोलावं लागेल. पण तू बघ ना मी शॉपिंग करून काय आणलंय ते. मी आले. हा, मिसेस प्रधानांना असं आनंदात पाहिलं की माझ्या निर्णयामुळे वाटणारा अपराधी पण नाहीस होता. तेवढ्यापुरता का होईना पण पश्चाताप पुसला जातो. पण हिरवी, समीर तुझ्याशी खोटं बोलावं असं कसं वाटेल मला. पण सांग ना, मी काय करणार होते. तू हजारो मैल दूर होतास, अजून नुकता नुकता पोहोचलेला, भांबावलेला, एकटा. कसं सांगणार होते मी तुला त्या घोटाळ्याबद्दल. परत येण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते तुझ्याकडे. आणि परत येऊन काय केलं असतंस तू समीर? तुझ्या स्वप्नांचे झालेले तुकडे तू वेचत बसला असतास आणि मी पाहत बसले असते. कुठून भरणार होतो आपण ते 10 लाख रुपये? की न केलेल्या गुन्ह्यासाठी गजाआड जाणार होतास तू? समीर, मी जे काही करते ते बरोबर की चूक हे ठरवण्याची ताकद नाहीये माझ्याजवळ. पण मला एक गोष्ट माहिती, तुझी स्वप्न खरी व्हावी, तू खूप मोठा व्हावास, म्हणून मी जे पण पणाला लावू शकते. मला माहित नाही यानंतर मी तुझ्या आयुष्याचा भाग असेल की नसेल. कदाचित बाळाला नमिताच्या हवाली केल्यावर मला काहीच माहित नाही समीर. मला इतकंच माहिती आहे की मी तुझी आहे आणि तुझ्यावरचं प्रेम हेच माझं सर्वस्व आहे. हा मार्ग मी फक्त तुझ्यासाठीच निवडलाय. तू मला तुझ्यापर्यंत नेईल की तुझ्यापासून दूर, ठाऊक नाही मला. अमोघ, एमओयू म्हटल्याप्रमाणे 2 फेजेस कंप्लीट झालेले आहेत. त्याबद्दलचे सगळे डिटेल्स तुला मिस्टर कर्णिक देतीलच. ठीक आहे. पण स्क्रॅच डिझाईन बाबतचे जे हे 6 क्लॉजेस आहेत त्याबद्दल तुझे आर्किटेक्ट्स आणि चीफ इंजिनियर यांच्याशी मला एक 3-4 मीटिंग्स तरी लागतील. नो प्रॉब्लेम. अरे इनफॅक्ट त्या मीटिंग्सना मी स्वतः हजर राहीन. डोंट वरी. एक्सक्यूज मी. हॅलो. हां, बोलो बेटा. नाही, आत्ता कसं? बाबा मीटिंगमध्ये आहेत ना. बाबा आत्ता नाही येऊ शकत कार्तिका. नाही. आणि हो, हे बघ. हां हां, त्या आजी जे देतील ना तोच टिफिन खायचा. नो बर्गर बिझनेस. ओके. मग बर्गर खाऊन कोणाच्या पोटात दुखतं? हां हां. गुड गर्ल. येस ऑफकोर्स. हो, आज रात्री जायचं ना आपल्याला फ्रूट सॅलेड खायला आणि एक शॉर्ट ड्राईव्ह. ओके. गुड बाय बेटा. बाय. सॉरी. नो इश्यूज. मला एक सांग अमोघ, आता इथं मी आहे त्यामुळे काहीच प्रश्न नाही.
पण समजा परक्या माणसांबरोबर तुझ्या क्लायंट्स बरोबर मीटिंग्समध्ये वगैरे असतोस आणि असा फोन जर तेव्हा आला, काय करतोस रे? यु नो शुभंकर, मी असाच बघतो. कोणाला काय वाटेल आय जस्ट डोंट केअर. माझी मुलगी माझा जीव की प्राण आहे. मी असा होईन असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं यार. पण खरं सांगतो, आपली मुलं ना लिटरली आपल्या जिगरचा तुकडा असतात यार. आपल्या रक्तामासाचा तुकडा. तू काय म्हणतोयस ते मलाही कळायला लागलंय आता. आणि टेल यू, ते फिलिंग खरंच ग्रेट आहे सगळं. शुभंकर, हा त्या लॉंग स्टोरीचा एक भाग आहे का, जी तू मला अजूनही सांगितली नाहीयेस? तुला बरोबर लक्षात आहे हा अमोक. पक्का लॉयर आहेस तू. तो तर मी आहेच, पण जेव्हा सांगशील तेव्हा मी लॉयर आहे हे लक्षात ठेवू नकोस. एका मित्राला जेव्हा सांगावं असं वाटेल तेव्हा सांग. राईट? राईट. चल. अगे हे काय केलंस आणि तू कुठे निघालीस? मी तुम्हाला बोलले नव्हते हं? मला शुभंकरशी थोडंसं बोलायचंय म्हणून. हो, पण आत्ताशी कुठे आपली जेवणं झाले. ते दोघं रूम मध्ये जरा रिलॅक्स करत असतील. त्यांना रिलॅक्स करू नका असं थोडंच म्हणणार आहे मी, पण कोणीतरी बोलायलाच हवं ना. ते मी बोलणार आहे. त्याच्या रूममध्ये मी काल गेले होते हो, पण तो बिचारा काम करत होता. आणि नमिता ती बसली होती आशूजवळ, तिचे डोळे पुसत. सगळी नाटकं हो. मी बिचारी म्हणायचं आणि सगळ्यांची सहानुभूती आपल्याकडे ओढून घ्यायची. तुझं म्हणजे ना, हे बघ, ते म्हणतात ना, माणसाला एकदा का कावीळ झाली की हिरवीगार झाडं सुद्धा पिवळी दिसायला लागतात. तसं आहे. हेच मी तुमच्याबद्दल सुद्धा म्हणू शकते हो. बरं बाई, चुकलं माझं. जा, तू जा, आपली हात टेकले तुझ्या पुढे. हात टेका नाही तर हात उगारा, पण मी माझं कर्तव्य करणारच. मी शुभंकरशी आशूबद्दल बोलणारच आहे. अश्विनीबद्दल तुला काय म्हणायचंय नक्की मला कळलं नाही. माझ्या डोक्यात ना एक परफेक्ट प्लॅन आहे. त्या प्लॅनमुळे तू, मी, आशू आपण सगळे सुखी होऊ. सगळ्यांच्या सुखासाठी मला वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पण पुढचा अनर्थ तरी टळेल. अगं पण तू जरा आता तर नोकरी सुद्धा सोडली तिनं आणि घरभर फिरत असते मदतीचा आव आणून. गुपचूप बसावं ना आपल्या खोलीमध्ये. अरे पण तिला बसून राहायची सवय नाहीये. तिला सारखा कंटाळा येतो आणि मन रिकामं असलं की नको नको ते विचार सुद्धा मनात येतात. बरोबर आहे तुझं म्हणणं. माझ्या मनात असं काहीतरी आहे ना, ज्यामुळे ती बिझीही राहणार आहे, तिच्या तब्येतीवरही काही परिणाम होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्यावर कुठल्याही कामाचा ताणही येणार नाही. आणि मी जे सांगणार आहे ना ते ऐकून सगळ्यांवरचा ताण कमी होणार आहे. आणि मी मुळी चर्चा करणारच नाहीये, एका वाक्यात सांगणार आहे त्याला. अगं पण तुझ्या डोक्यात काय आहे नक्की ते सांग तरी. कारण मला शंका येते की कदाचित ते सेन्सिबल असेल. व्हॉट यू मीन बाय दॅट? मी काय सारखी नॉनसेन्स बडबड करत असते? अरे तुला चिडता पण येतं? मला वाटतं फक्त रडताच येतं. शुभंकर, ओके ओके, आता सस्पेन्स कशाला ठेवते, सांग ना काय आहे तुझा ग्रेट प्लॅन. काय सांगणार असते ना? आशू या घरात राहता कामा नाही. तिची व्यवस्था दुसरीकडे करा, पण शुभंकर पासून तिला दूर ठेवा. आशू तुझ्या बरोबरच ऑफिसमध्ये काम करेल. नाही नाही, मी तर काहीतरीच काय बोलतेस तू. अरे काहीतरीच काय काय, यामुळे आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. हे एक उत्तम सोल्युशन आहे. मग नीट विचार कर, सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम कोणाचा आहे? आशूचा. तिला दिवसभर बसून कंटाळा येतो. ऑफिसमध्ये काम करेल म्हणजे ती ऍक्टिव्ह राहील, म्हणजे तिचा प्रश्न मिटला. हां, आता दिवसभर ती माझ्या नजरेसमोर नसेल त्यामुळे मला टेन्शन येणार, पण ती आपल्याच ऑफिसमध्ये आहे म्हटल्यानंतर मी टेन्शन घ्यायची काही गरज नाही, त्यामुळे माझाही प्रश्न मिटला.
आत्यांना ती दिवसभर डोळ्यासमोरही नको असते. ती ऑफिसमध्ये आहे म्हणजे ती आत्यांसमोर पण नसेल. आत्यांचाही प्रॉब्लेम मिटला. आशूचा आत्याबद्दलचा असलेला प्रॉब्लेम म्हणजे आत्या दिवसभर समोर असतात आणि तिला वाटेल ते बोलत असतात. त्यामुळे आशू नर्वस होते. ती ऑफिसमध्ये आहे म्हटल्यानंतर आशूचा हाही प्रॉब्लेम मिटला. ती तुझ्याबरोबर आहे म्हणजे ती तुझ्याबरोबर जाईल, तुझ्याबरोबर येईल. म्हणजे तक्रार आणि रिस्क यातला कुठलाच फॅक्टर येत नाही. नामदेव ऑफिसमध्ये तिची काळजी घेईल, तिला घरनं टिफिन जाईल. ह्या सगळ्यामुळे सगळेच जण खुश होणार आहेत शुभंकर. अगदी फुलप्रूफ प्लॅन बनवलायस तू. हा मग मिसेस शुभंकर प्रधान आहे मी, एवढं तर करायला हवंच. मग माझा प्लॅन सँक्शन? वेल, मला थोडासा विचार करावा लागेल. शुभू असं काय करतोस? प्लॅन सँक्शन करण्याकरता मॅडम तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यावं लागेल. काय ना, आम्ही लाच देतही नाही आणि लाच घेतही नाही. हो का? ऑल राईट. मग आम्ही जो प्लॅन बनवलाय तो कॅन्सल. कुठला प्लॅन? जाऊ दे ए सांग ना. जाऊ दे जाऊ दे. शुभंकर कम ऑन, सांग ना, असं काय करतो? अगं मीराचा फोन आला होता. हा. ती मला सांगत होती तिनं आणि पलाशने आता जो ब्रेक घेतला होता ना त्यानंतर खूप फ्रेश वाटतंय. मला म्हणाले तुम्ही दोघं कुठे का जात नाहीयेत बाहेर? मोठा काय तुम्ही लहानसा ब्रेकही किती वर्षात घेतलेला नाहीये. सो व्हॉट सेमिता, जाऊया 2-4 दिवसांकरता कुठेतरी, सम एक्झॉटिक प्लेस. आयडिया चांगली आहे, हा. पण जर माझा प्लॅन ऍक्सेप्ट झाला ना तरच तुमचा प्लॅन ऍक्सेप्ट होईल. अच्छा अच्छा, म्हणजे बार्टर एक्सचेंज आहे. हा. ओके डन. पण एक लक्षात ठेवायचं, नंतर शब्द फिरवायचा नाही. नाही, दॅट प्रॉमिस. ओके. हॅलो आई. आई तुमचा फोन आला की खूप बरं वाटतं. हो का ग? सांगू कसं वाटतं? आपण कितीही वेडं वागलं तरी आई आपल्याला कुशीत घेणारच. आशू अगं, आई होतानाच ही माया पदराला लागते बघ. खरं म्हणजे मूल जन्माला येताना किती यातना होतात, पण तरी आईला मायेचा पाना फुटतो. बर, मला सांग, तू बँगलोरला कधी जाणार आहेस? हा म्हणजे ठरेल लवकरच. बर. समीरचा फोन येतो ना ग वेळेवर? हो येतो आई, पण तो माझ्यावर चिडलाय. का? तुमच्या ऑपरेशनसाठी मिसेस प्रधानांकडून पैसे घेतलेले आवडलं नाही त्याला. त्यापेक्षाही त्याच्यापासून हे सगळं लपवलं याचा खूप राग आला त्याला. हो, साहजिकच आहे ते. पण मला सांग, नमितावर एवढा राग
आई, तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभे राहाल ना? अगदी काहीही झालं तरी. आई म्हणतेस ना मला, त्यातच सगळं आलं. तू डोळे मिटून नुसती हाक मार मला. बघ बघ माझा हात तुझ्या पाठीवरून फिरतो की नाही. बर, ठेवू फोन. नाही तुम्हाला सांगतो, साताऱ्यामध्ये पूर्वी जी मजा होती ना ते. हा आत्या कुठे आहेत? अगं ती शुभंकरशी बोलते. हो का? मग मी थांबते. सगळे एकत्र असतानाच मला आशूबद्दल काहीतरी सांगायचं. आशूबद्दल? काळजी करण्यासारखं काहीच नाही. मग मी ताराबाईंना सांगून आशूला बोलवून घेऊ का? नको नको, आशूला मी स्वतःच सांगेन. अगं पण सांगायचं तरी काय? काय रे, जायची तयारी चालली वाटतं. हो, निघतोच आहे आत्या. शुभंकर, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय त्या आशूबद्दल. मीता काल बोलली माझ्याशी आत्या याविषयी. मी म्हटलं मला जरा थोडा विचार करायला पाहिजे. अरे विचार कसला करायचा त्यात? हे बघ, आपण सगळं तिला देतोय की नाही? म्हणजे पैसे, कपडे लत्ते, खाणं पिणं, औषधं, नोकर चाकर, टीव्ही, सगळे लाड पुरवतोय आपण तिचे. मला काय वाटतं शुभंकर, यापुढं तिनं या घरात राहायचं नाही. म्हणजे आपण जिथं कुठं तिची व्यवस्था करू ना, तिथं तिने राहायचं. नाही, तशी आपण तिची व्यवस्था करूच. आता सरोगसीचं म्हणशील ना, तर आपण काहीच करू शकत नाही ना. पण माझी एकच इच्छा आहे शुभंकर, तू तिला तुझ्या नजरेपासनं दूर ठेव, बस. अरे बघतोस का माझ्याकडे असा? नीता तुझ्याशी काही बोलली नाहीये का? कशाबद्दल? म्हणजे ती बोलेलच तुझ्याशी. अगं मिताने असं ठरवलंय की म्हणजे आम्ही असं ठरवतोय की अश्विनी आता माझ्याच ऑफिसमध्ये काम करेल, माझी सेक्रेटरी म्हणून. शुभंकर, हे बघा, आधीच्या डेट्सचे जे काही प्रॉब्लेम झाले असतील त्या डेट्स, हां, हे बघा, आधीच्या डेट्सचे जे काही प्रॉब्लेम झाले असतील तर ते पुन्हा होणार नाही याची ॲश्युरिटी देते मी तुम्हाला. हो, अहो मी ही काय बिल्डिंगच्या खालीच तर उभी आहे. हो हो हो, नाही भेटल्यावर. अच्छा,